अरे तुला वाटाय पाहिजे रे एवढीशा डोक्यावर द्यायला लागलास. आम्ही एवढी मोठी पार्टी घेतली आहे डोक्यावर. काय नाही बघा म्हणायची गरज. तिकडे बघलीच हाक मारली. नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये म्हणजेच नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज काहीच तरी स्पेशल ब्लॉग होणार आहे आणि आपली माळावर जाण्याची वाट कसली चिखल झाला आहे. दोन मित्रांनो, बऱ्याच दिवस झालं रानामध्ये नव्हतो आलेलो. आज रानामध्ये आलो आहे आणि आज आपला राजमग बघू कसा उगवला आहे. ते तुम्हाला जी पाठीमागं दिसतोय तो राजमग उगवलेला आहे. आता 2-4 दिवस झालं पाऊस झालेला होता असल्यामुळं चांगला राजमग पण उगवला आहे आणि सध्या कांदा पण चांगले आहेत. पण ओकेमध्ये काय झालेलं नाही आहे त्याला. पण ह्याच्यामध्ये आपला कांदा पेरून घेतलेला आहे. सध्या तर काय उगवलेलं नाही आहे. तर मम्मीने काम सांगितलेलं आहे ह्याला ओढायचं ते इथले. आता घेतो पटपट ओढून आपल्याकडे. आता ह्याच्यामधलं काम करायचं. आता ह्याच्यामध्ये वाटाणा टाकलेला आहे तो ओढायचा आहे. लांबवर टाकलेलं आहे इथून तिथून. आणि हे पलीकडे हे अर्ध्यापर्यंतच झाल्या वाटतं लसूण लावायचा. मी अर्धे वरचे सारे मोकळे ठेवलेत. ह्याच्यामध्ये मेथी वगैरे नाही तर कोथिंबीर काहीतरी दुसरं करायला लागेल. हे एक दुसरा बी अर्धा कंप्लीट झाला आहे. एक पूर्ण इकड तिकड करून इथपर्यंत ओढला. आणखीन बरंच राहिले थोडंसं, म्हणजे अर्धं राहिले ते पण होईनच. पब्लिक मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, सध्या क्रिएटर फार कमी आहेत. करतात थोडेफार दिवस नंतर करतात बंद. त्याच्यामुळं जे ह्यात टिकून राहील 2030पर्यंत तेव्हा सक्सेस होणार, म्हणजे सक्सेस होणार कॉन्टेंट क्रिएशनमध्ये. आणखी झालं ओढायचं, एवढं दाताळाने ओढायचं तेवढे 2 सारे ओढले कंप्लीट झाले. आता हे ओढायचे मध्ये फक्त एकदाच रोटर मारलं होतं आणि त्याच्यानंतर फक्त पाळी घातली होती. 2-4 वेळेस पाऊस आलेला होता तरी पण व्यवस्थित आला आहे. गहू कुठं काय असं झालेलं नाही. कुठं जरा थोडंसं इकडे झालं आहे. ह्या काकरीला सध्याचं वातावरण पाऊस येण्यासारखं झालेलं आहे थोडं. ह्याच्यामध्ये काय पातळ झाले होते. गेल्या वेळेस कांद्याचं रोप गेलेलं होतं तर त्यात डबल दुसरं कांद्याचं रोप लावून घेतलं. मिरच्याच्या झाडाला आता थोड्या मिरच्या राहिल्यात वाटतं हिरव्या. हा का नाही, आपल्या बऱ्याच मिरच्या तोडल्यात. अर्धीच थैली तोडली. लाल मिरची आहे. कोणाला घ्यायची असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा का तर काय बोला ना, लई दिवस झालं व्हिडिओमध्ये काय हे झाल्यामुळं. काढून टाकली असते हळद तर नसतं जमलं. हां, उन्हाळ्यातच डायरेक्ट काढायची. इकडे तात्याची मस्त मेथी उगवलेली टाईटमध्ये. मेथीला सध्या भाव काय चालू आहे काय माहिती नाही, तरी माझ्या माहितीने 20च्या 3 असू शकतात आणि 10ची 1. थोडीशी कोथिंबीर न्यायची होती त्याच्यामुळं इकडं आली का आलतो. कोथिंबीर थोडीशी न्यावं म्हटलं, भाजी वगैरेला होईल. राईस पीस बनवाय. हे तो बी कोथिंबीर टाकलेलीच आहे. इकडे पण आहे. किती बेडच्या राहिल्यात मिरच्या तोडायच्या? 2-3. आता काम तिथलं पण काय काम नव्हतं तर आकाने आता म्हणजे खालीच आता झाले काम इथलं. आता चाललो आहे वापस चाललो आहे. इकडे चिकूल झालेला आहे. खोटं बोला जाणू कोण. ते पाट्या भरल्या तर उचल ना, टाक ना जनावराला लगेच. कशाला का तुला काम करू वाटत नाही का? असं होय जनावराला. तर आता त्या पिल्याला बोलितोय. आलाच नाही पिल्या. आला इकडून आला. हॅलो, अरे इकडे ये ना मोर. हां पिल्या त्यांनी कशाला बोलली तुला माहिती का? माहिती मला. कशाला? पाट्या न्यायचे त्या पाट्या का हप्त्याचं कामासाठी बघता त्याला कटाळा आलाय. तुला काय जरा घ्यायला लागलाय मोबाईल घ्यायला लागला. कोणचा मोबाईल घ्यायला लागला रे? Oppo A30. अरे आयफोन म्हणला होता ना घेणार. हां, आयफोन घ्यायचा पिकअपचे व्हिडिओ काढाय. हॅलो, पिल्या चल न्या जा. अरे तुला वाटाय पाहिजे रे एवढीशा डोक्यावर द्यायला लागलास. आम्ही एवढी मोठी पार्टी घेतली आहे डोक्यावर. 5,000. काय नाही बघा म्हणायची गरज. तिकडे बघलीच हाक मारली. डाऊन पेमेंट किती करायचे? गावामध्ये थोडीशी सुधारणा झाली. रस्त्याच्या कडेने झाडं फिडं लावली दादा. तर झाडं लावलंय. इथे एक नारळाचं लावलंय. ते तिकडं नारळाचे झाडं लावलेत. ह्या साईडकडून इकडं काय झाडं लावलेली. पलीकडल्या साईड मोठाले झाडं लावलेली. कुठून येतो इकडे? अरे तिथं नको ना, तिथं काय करतो? चल त्यांच्या रानात उकरू नको बघ.
हो तुमचेच न्याजा. एक सोमाचं ट्रॅक्टर चालू आहे आता घालू पाट्यावरती. आपलं चुलत्या चिथं पेरायला चालू आहे मका. हे पलीकडे चालू होतोय पेरायचं पण राईटमध्ये शिकलाय वाटतंय आता. चाललंय ते खालच्या खडका आता सध्या. काय करता हे पडलाय वाटते फटा समजच वाळलं. मी म्हणतो नेवा काही की एखादं लाकूड आपल्याच रानात पडायला लागले न्यायचं काय. सारं वाळून गेलंय. झालीच तितकी पातळ तुम्ही म्हणा इतकी दाट असती का. आता काय करणार पातळ झाली जरा मका. काहीतरी झालं वाटतं पलीकडं चोमाचं पलीकडे दगडाला थोडंसं ओळीतनी धडकलं पेरणी यंत्र. काय झालंय ते बघू. अरे नीट काम करा ना सोमा. तू नवीन आहेस का काय रे. अरे पोरं बसले ते हायने ध्यान दिलं नाही. त्याला खाली घे. त्याला डबल पाना लाव ना अलीकडनं बी एक पाना. नाही जाऊन दे रे चालू कर. हा अगोदर पाळी घालूनच नीट केलं नव्हतं का मग. तात्याचा कांदा बी रे मोठा झाला हा. लय लवकर लावलेला कांदा नेऊ. वडीत आहे सायकल नाही मागच आहे ते सायकल फसलेली. चल वडाय कर चालू सरळ. अरे निघती का नाही. निघली. तर मित्रांनो आज पण आपली आई एक छानसं गाणं म्हणणार आहे देवीचं. रंगावरी दिसली आंबा तुला झोप कशी लागली. पलंगावरी दिसली येडू तुला झोप कशी लागली. तर आपल्या आजच्या ब्लॉगचा इथंच एंडिंग करू. तर ब्लॉग हे कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा.